नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र बुलेटिन। आपके साथ मैं हूं इशिता तिवारी। इस बुलेटिन में बात होगी अहिल्यानगर की, जहां चरवाहों के साथ हो रहे अन्याय और अत्याचार को लेकर महाराष्ट्र शेफर्ड्स एसोसिएशन आक्रामक हो गया। साथ ही बात करेंगे नासिक की, जहां जिला एवं सत्र न्यायालय ने हत्या आरोपी को आजीवन कारावास और सश्रम कारावास की सजा सुनाई है। ऐसी तमाम खबरों पर आगे विस्तार से करेंगे चर्चा। अहिल्यानगर जिले समेत पूरे राज्य में चरवाहों के साथ हो रहे अन्याय और अत्याचार को लेकर महाराष्ट्र शेफर्ड्स एसोसिएशन आक्रामक हो गया है। एसोसिएशन ने 27 नवंबर को नगर तालुका के कमरगांव शिवरा में एक चरवाहे परिवार के साथ हुई लूट और पुलिस की अनदेखी के विरोध में कलेक्टर ऑफिस के सामने जोरदार प्रदर्शन किया। 3 से 4 अज्ञात चोरों ने बंदूक की नोक पर 1,42,000 रुपए चुरा लिए थे, लेकिन नगर पुलिस ने मामला दर्ज करने से बचती रही। प्रदर्शन में चरवाहों ने पुलिस प्रशासन और सरकार के खिलाफ नारे लगाए और मांग की कि संबंधित असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर के खिलाफ कार्यवाही की जाए, चोरी की जांच तुरंत पूरी की जाए, कीमती सामान लौटाया जाए और चरवाहों को चारों व जंगली जानवरों से बचाने के लिए गन लाइसेंस दिए जाएं। एसोसिएशन ने अपनी मांगों पर ध्यान न दिए जाने पर और बड़े प्रोटेस्ट की चेतावनी भी दी। या आंदोलनामध्ये आमची पहिली मागणी आहे की एपीआय गीते नगर तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय गीते यांनी जो मेंढपाळाची अडवणूक करून या ठिकाणी अडवणूक तर केलीच, गुन्हा तर वेळेवर दाखल केला नाही, परंतु गुन्हा दाखल करताना या ठिकाणी मेंढपाळाची फसवणूक केलेली आहे। जर 6 लोकांनी दरोडा टाकलेला आहे, मारहाण झालेली आहे, अशा वेळेस त्या ठिकाणी कलम 395 नुसार गुन्हा दाखल गरजेचा होता। पण त्या ठिकाणी अगदी म्हणजे कुठेतरी गुन्हा दाखल दबाव, राजकीय दबाव म्हणा किंवा शासकीय दबाव या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी तातडीने त्या ठिकाणी गडबडीमध्ये 303/2 यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला सुरक्षित ठेवण्यासाठी काम त्या ठिकाणी एपीआय गीते यांनी केलेलं आहे। तेव्हा यासारख्या ज्याला आपण म्हणतो की सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, सदरक्षण आहे, हे जी ब्रीद वाक्य आहे पोलीसचं, या वाक्याला कुठेतरी या ठिकाणी कालिमा फासण्याचं काम गीतेकडून होत आहे। असं तेव्हा या पोलीस प्रशासनामध्ये एपीआय गीतेसारखे जर अधिकारी असतील त्यांना या ठिकाणी तात्काळ निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी आमची या ठिकाणी पहिली आहे। दुसरी मागणी जी आमच्या ठिकाणी होती ती म्हणजे प्रलंबित जे गुन्हे आहेत जिल्ह्यामधले पोलीस स्टेशनला मेंढपाळाच्या चोऱ्यांच्या बाबतीतले त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि मेंढपाळाचा मुद्देमाल मेंढपाळांना परत भेटला पाहिजे। तिसरी मागणी जी आहे, आज या ठिकाणी बघतो की मेंढपाळ भयभीत झालेला आहे, आज हा व्यवसाय करावा की बंद पडण्याची परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये हा व्यवसाय जर मेंढपाळ निर्भयपणे जर करायचा असेल तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मेंढपाळा बंदुकीचा शस्त्र परवाना दिला पाहिजे, अशी तिसरी मागणी या ठिकाणी आमच्या यासाठी आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता राव साहिब की रिपोर्ट। देवला पुलिस स्टेशन के देवपुर पाड़ा में 11 जून को महिला हत्या और डकैती के मामले में आरोपी अंकलेश अरुण गांगुंडे को नासिक जिला एवं सत्र न्यायालय ने दोषी ठहराते हुए आजीवन कारावास एवं विभिन्न धाराओं के तहत अतिरिक्त सजा सुनाई है। आरोपी ने चोरी के इरादे से लोहे की कुल्हाड़ी लेकर मृतका फित्रा की सास जीजाबाई जोंधले के घर में घुसा और उनके सिर पर कुल्हाड़ी से वार कर हत्या कर दी। उसके बाद 1.5 तोला सोने का हार, मंगलसूत्र, कान की बाली और चांदी की पायल कुल 65,000 रुपये मूल्य के गहने चोरी किए। इस दौरान विरोध करने पर आरोपी ने मृतका के परिवार के अन्य सदस्यों पर भी कुल्हाड़ी से हमला किया था। स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाके देवगाव याच्या हद्दीमध्ये येणारे बर्ड्याची वाडी या ठिकाणी राहणारे हाडोगे म्हणून कुटुंबीय आहेत। त्यांच्या कुटुंबामध्ये काही मुलं ही बाहेर इतर ठिकाणी विकली गेलेली आहेत, अशा स्वरूपाची ती बातमी होती। या बातमीच्या आधारावर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली। ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली। कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत, त्यापैकी एक मयत झालेला आहे। आता 11 मुलं आहेत, त्या 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत। ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे। एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती
ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस स्टेशनला आहेत. चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता, याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे. त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत. घोटी पुलिस स्टेशन के एरिया में टाके हर्ष, यहाँ पे टाके देवगांव, यहाँ पे रहने वाले एक फैमिली है जो फैमिली ने अपने बच्चे बेचे हैं, इस तरह की न्यूज़ चल रही थी. उसके अनुसार हमने इंक्वायरी किया. सभी फैमिली मेंबर्स कितने हैं उसका पूरा हमने इंफॉर्मेशन लेने के बाद ये पता चला कि टोटल 12 बच्चे उनके हैं. उनमें से एक डेथ हुआ है और बाकी जो 11 है उनमें से 3 लोग ये अलग अलग 3 फैमिली में दिए गए हैं. अभी हमने रात भर ये सभी जहाँ पे दिए थे बच्चे उनको वापस लाया है और उनके जो जिनके संभाल कर रहे थे उनके पास थे उनको भी वापस लेके आए हैं. अभी हमारे पास 11 बच्चे, उनके माँ बाप और जिनके पास ये बच्चे दिए गए थे उनको भी हमने वापस बुलाया है. चाइल्ड वेलफेयर कमेटी आगे की इंक्वायरी कर रही है. उनका रिपोर्ट प्राप्त होने के बाद पुलिस आगे की कार्रवाई करेगी. नासिक से सी न्यूज संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट. महाराष्ट्र बुलेटिन में इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत.